नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे फक्त या पात्र महिलांच्या खात्यामध्ये व व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आता पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर तुमच्या खात्यामध्ये 1500 की 2500 जमा झाले यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती चेक करणार आहोत. सर्वप्रथम यांच्या निधीमध्ये जे काही वाढ करण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये, त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजना, दिव्यांग, तर अशांना जे काही महिन्याला 1500 रुपये मिळत होते तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करून 2500 रुपये त्यांना आता मिळणार आहे. त्या संदर्भाचा GR देखील आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की त्यांच्या निधीमध्ये इथे वाढ झालेली आहे. ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर आता या जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथून चेक करून घेऊ. तर त्यामध्ये पहिला जो आहे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर त्यानंतर दुसरे सुद्धा जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं चेक करून घेणार आहोत. तर आता तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे नवीन फॉर्म देखील सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे ते लागणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज कधी मंजूर होणार आहे, कोणासाठी ती योजना आहे. तर आता तुम्हाला 1500 ऐवजी 2500 कशा पद्धतीने तुम्हाला इथं मिळेल. त्यानंतर इथं जो काही नेक्स्ट जिल्हा जो आहे यामध्ये यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा. त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते पाठवले जातील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड. त्यानंतर आता ज्या कोणाला पहिले पैसे मिळत होते त्यानंतर त्यांचे बंद झालेले आहेत, ज्यांनी कोणी हयातचे दाखले जर दिलेले नसेल तर अशांचे काही वेळेस त्यांचे पैसे इथं बंद केले जाते. किंवा तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नसेल, बरेच दिवस झाले KYC केलेली नसेल, ते तुमचे देखील पैसे तर जमा झालेले नसेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC करून घ्या बँकेची, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. त्यानंतर आता मी जे काही जिल्हे सांगत आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यामध्ये 2500 जमा झाले की 1500 कमेंट करून नक्की सांगा. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर आता जे काही GR नुसार तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा व्हायला पाहिजे, जे काही GR इथं आलेला आहे. तर आता ती GR तुम्हाला जर पाहिजे असेल व्हिडिओ त्यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग, तर अशांच्या निधीमध्ये जे की त्यांना 1500 रुपये प्रति महिना इथे देण्यात येत होता तर त्यांच्या निधीमध्ये आता वाढ करून जे की त्यांना आता 2500 रुपये जी की मोठी घोषणा करण्यात आली होती त्याचा GR सुद्धा आलेला आहे. तर आता मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर मी जे काही जेवढे जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता तुमच्या खात्यामध्ये 1500 जमा झाले की 2500 कमेंट करून नक्की सांगा, तर त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती लगेच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करू. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.